हाल ही में मालवण स्थित सिंधुदुर्ग जिला जल तरन संगठन द्वारा संपन्न हुई तीसरी राज्य स्तरीय सागरी जल तरन प्रतियोगिता में करनाला स्पोर्ट्स एकेडमी के खिलाड़ी चंदन बिस्वन ने ग्रुप ए में पहला नंबर हासिल करते हुए गोल्ड मेडल पर अपना नाम दर्ज किया है। तो वही साथ ही बॉयज 2 में करनाला स्पोर्ट्स एकेडमी के सुचित पाटिल ने तीसरा नंबर हासिल कर ब्रांज मेडल प्राप्त किया है। उनकी इस उपलब्धि पर विधायक विवेक पाटिल ने उन्हें सम्मानित किया। चंदन और सुचित की जीत पर प्रशिक्षक महेंद्र पाटेकर ने जानकारी दी। मालवण येथे रविवार दिनांक 13 जानेवारी 2013 रोजी झालेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत कर्नाळा स्पोर्ट्स एकेडमीचे 2 जलतरणपटू यांनी विजय संपादन केलेला आहे आणि कर्नाळा स्पोर्ट्स एकेडमीचं नाव पुन्हा एकदा राज्यस्तरावर दिमाखात झळकवलेलं आहे। त्याबद्दल या दोन्ही खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतोय। सदर स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ पावणे 700 स्पर्धकांनी सहभाग घेतलेला होता। त्यामध्ये ग्रुप 1 बॉयज ग्रुप 1 मध्ये आपला कर्नाळा स्पोर्ट्स एकेडमीचा चंदन बिस्वाल याने प्रथम क्रमांक पटकावीत सुवर्ण पदकाला गवसणी घातलेली आहे। तर बॉयज ग्रुप 2 मध्ये आपल्या कर्नाळा स्पोर्ट्स एकेडमीचा सुचित पाटील याने तृतीय स्थान पटकावीत कांस्य पदकाला गवसणी घातलेली आहे। हे दोन्ही खेळाडू निश्चितच भविष्यामध्ये कर्नाळा स्पोर्ट्स एकेडमीचं नाव उज्ज्वल करतील अशी मला आशा वाटते। आणि याबरोबरच हे जे आम्ही यश मिळवलेलं आहे याचं श्रेय आम्ही कर्नाळा स्पोर्ट्स एकेडमीचे अध्यक्ष आदरणीय आमदार श्री विवेकानंद पाटील साहेब यांना देतो, कारण त्यांचं सहकार्य आणि शाबासकीची थाप सतत आमच्यावर आमच्या खेळाडूंवर असते। याचं एक उदाहरण म्हणजे जेव्हा आम्ही या स्पर्धेसाठी निघालो होतो तेव्हा स्पर्धेला कसं जायचं, रिझर्व गाड्या फुल होत्या, परंतु त्यांनी सांगितलं पाटेकर तुम्ही काळजी करू नका, रिझर्वेशनचं मी बघतो। आणि त्यांनी कर्नाळा स्पोर्ट्स एकेडमीच्या माध्यमातून आम्हाला रिझर्वेशन स्पोर्ट्स कोट्यातून मिळवून दिलं। आमचा सुखकर प्रवास झाला आणि आम्ही ह्या यशाला गवसणी घातलेले। असे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक बाबीमध्ये ते आम्हाला हर प्रकारे सहकार्य करत असतात। म्हणून या विजयाचं श्रेय आम्ही त्यांनाही मनापासून देऊ इच्छितो।